तालुक्यातील साखरा खरुस येथील पैनगंगा नदीपात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरद्वारे रेतीचा उपसा सुरू असल्याचे समोर आले आहे। या प्रक्रियेमुळे नदीपात्रातील पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त होत असून शासनाचा महसूल बुडत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून या गंभीर बाबीची दखल घेत स्थानिक पत्रकारांनी जबाबदार महसूल प्रशासनाला याबाबत अवगत केले। माहिती मिळाल्यानंतर संबंधित मंडळ अधिकारी पातुरकर यांनी कार्यवाहीसाठी तलाठी सातदिवे यांना घटनास्थळी पाठवत असल्याचे सांगितले। मात्र त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर काय कायदेशीर कार्यवाही करण्यात आली याची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून माहिती देण्यास झालेल्या विलंबाने स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे। या संदर्भात वरिष्ठ स्तरावर तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्थानिक घरकुल लाभार्थ्यांसाठी अधिकृतपणे रेती उपशाची परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट केले। मात्र जर तहसील कार्यालयाकडून अशी कायदेशीर परवानगी दिली गेली होती तर क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांना याविषयी पूर्व कल्पना नव्हती का, असा तांत्रिक प्रश्न निर्माण झाला आहे। अधिकृत परवानगी असतानाही तपासणीसाठी कर्मचारी येत असल्याचे समजताच नदीपात्रातील ट्रॅक्टर अचानक निघून गेल्याने या संपूर्ण प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। प्रशासकीय विभागांमधील अंतर्गत समन्वयाचा अभाव आणि माहितीच्या देवाणघेवाणीत झालेली त्रुटी यामुळे या प्रकरणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। या संपूर्ण प्रकारात नेमकी कुठे चूक झाली आणि परवानगीच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे का याची निष्पक्ष चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। या शासकीय समन्वयाच्या सावळा गोंधळावर वरिष्ठ महसूल प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। NTV इंडियासाठी मुख्य संपादक अशोक गायकवाड।